तुमचा बर्थडे तर तुम्हाला कसं वाटतं? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा ब्लॉग एक रँडम ब्लॉग पण आहे आणि एक स्पेशल ओकेजन किंवा स्पेशल गोष्ट पण आहे जे आम्ही तिथे एका ठिकाणी जाणार आहे, तर तुम्हाला दाखवणार आहे. तर माझी बायकोला मी ऑफिसला सोडलेलं आहे, ऑफिसला नाही स्टेशनला सोडलं आहे, ती तिकडून बसनी जाते आणि मला पण आता ऑफिसला जायचं आहे. तिला सोडून मी फ्रेश वगैरे झालो आहे, रेडी झालो आहे. हे माझं आउटफिट आहे, एवढा काय बकवास म्हणजे बोरिंगच आउटफिट असतं माझे. आणि ते करून मी आता जाणार आहे ऑफिसला, कारण ऑलरेडी 9:30 होत आल्यात आणि 9:30चाच टाईम आहे ॲक्च्युली. तर मी जाणार आहे पटकन, ऑफिसची बॅग वगैरे रेडी केली आहे आणि मी दिवा पण लावला आहे. माझी बायको बोलत असेल की मी सगळं करते, तर मी सगळं करतो समजलं. बघत असेल तर माहीत नाही, बघतेच ती ऑलरेडी. तर मी आता निघतो पटापट, तर भेटूया लवकरच. आजकाल ऑफिसला लेटच पोचतो मी, माहीत नाही. पीआई पुल करके बस एक कसं वाला फोटो काढ त्यांच्या मोबाईलमध्ये. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. तारांबळ उडते ना ग तुझी. एवढ्या सगळ्या माणसांचं काम एकटीने करायचं सोपी गोष्ट नाहीये, पण तुझी पण काहीच चूक नाहीये म्हणा. किशोरीला बोलून घ्यायचं ना मदतीला. चल पटकन. कामं पण पटापट झाली असती. आहे कुठे ती? ती ऑफिसमध्ये गेली आहे जिथून बरोबर. इकडे फोटो कसा दिले शाळा बघ ना. तू करशीलच ग, पण तू म्हटल्यानंतर तुझ्या मदतीला थांबायचं ना. कोणाला नाही कार्याला डब्यात दिला. तुझं पण क्लाउड किचन आहेच ना. बुधवारी 12-13 हा, तुमचा बर्थडे तर तुम्हाला कसं वाटतं? तू घे, मी नाही घेणार. सांगा, तुम्हाला ब्लॉग मध्ये यायचंय ना, मग तुम्ही सांगा तुमचा बर्थडे तर तुम्हाला कसं वाटतंय. केक कापला ना. हा मग आणि काय खाल्ला सगळं घातला. हसतो काय? तू बोल. काल आम्ही पार्लरला गेलो, तिकडे माझ्या पप्पांचा बर्थडे होता, पण तिकडे ब्लॉग एंड करताना आला कारण आम्ही दोघं पण दमलो होतो. सो आज डायरेक्ट हा नमस्कार ब्लॉग वगैरे कोण बोल. कंटिन्यू करतोय. मित्रांनो नमस्कार. आमचा कालचा ब्लॉग आम्ही एंड नाही केला कारण आम्ही तिकडे काही शूटच नाही केला. कारण मीच लाजत तर मी काय करू, मलाच लाजत नव्हती. हा ब्लॉग शूट नव्हता करत. माझ्या पप्पांना तेवढं कॅमेराचं अजून हे नाही आहे ना, फेस टू फेस बोलायला. तू चालू तरी केलंस का? मीला बोललो, कॅमेरा फोन दिलायला बोललो की तू चालू कर ब्लॉग, मी सपोर्ट करतो तुला, पण मी चालूच नाही केला. सो कालचा ब्लॉग एंड करताना आला. सो आज हा आम्ही आणि कंटिन्यू आम्ही करू. येऊन आम्ही दमलो पण खूप. आम्हाला गेलो. एंड करायचा होता ब्लॉग, पण आम्ही नाही केला. आणि तसं काय 2 मिनिटाचा पण हार्डली शूट नव्हता. तर आम्ही आजचा ब्लॉग कंटिन्यू करतो इथे. समजलं तर आमच्या सोबत राहा. आज आमच्या घरी डिश बनणार आहे, बर्गर. ते बनवणार आहे शेफ प्रिया. आणि खिचडी पण बनणार आहे. चला ती माझ्यासाठी. चला जाऊ वळूया किचन मध्ये. नवीन हेअरस्टाईल स्कॉर्पिओ. ते रेगिस्तानमध्ये असतात ना स्कॉर्पिओ. हा विंचू चावला. ते डान्स कर विंचू चावला ना. मला नाही येते
आता बघा कांदा कापलेला आहे, मी कापलेलं आहे सगळं हे, आणि लसूण पण मी करून दिलेलं आहे ना. हे बघा तिला भात आणि डाळ पण मिक्स करून भिजून दिला चांगला. बघितलं मी केवढा काम करतोय बघा, हे सगळं तयारी आहे बघायची. आता आम्ही कापतोय मिरच्या, जे आमच्या लाईफमध्ये स्पाइस आणतात. मला जास्त तिखट नाही आवडत, बट ह्याला तिखट आवडतं म्हणून मला जास्त मिरच्या टाकायला लागतात. बट माझ्या घरी एवढं तिखट नाही बनवत, ह्याला जास्त तिखट आवडतं. आम्ही जेंट्स लोक खूप गोड असतो, पण बायका बोलायला तिखट असतात, म्हणून आम्ही ॲटलिस्ट तिखट तरी खाल्ला पाहिजे ना. बापरे, काय जोक मारतोयस. तेल गरम करायचं. मग मोहरी आणि जिरा. उघड तोंड उघड, मला बोलताना तोंडला उघडतं. माझ्या पप्पांचं ते शांतपट्टी करत असते रोज रोज. हा किरकिर करत असते, किरकिर करत असते. त्यांना माहिती आहे, लहानपणापासून वाढवलं, त्यांना माहिती आहे ते बोलतात सारखे. त्यांना माहिती आहे तिची आई किरकिर. मला बोलली की रेकॉर्डिंग बघायला जेव्हा भांडण करतात. माझ्या मम्मीला तेवढंच एंटरटेनमेंट असतं ना जेव्हा. मग तिकडे जाऊन भांडत बस नाही ते कशाला भांडते. मग अशा सारखं सारखं बोलतोस हा किरकिर करत असते, तुझ्यामुळेच किरकिर होते. ते हिंग टाकलंय. आता बघा छोट्या डब्यात मोठा चमचा टाकून ते जाणार आहे, मग त्याच्यावरती माझ्यावरती किरकिर. तर मिरची चांगलं तडतडून घ्या. त्याच्यामध्ये भात म्हणजे राईस थोडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जास्त मुगाची डाळ असते ना ती घालायची. म्हणजे जेवढं राईस कमी असेल ना त्याच्यामध्ये जास्त मुगाची डाळ घालायची, म्हणजे भात असं थोडं ज्युसी टाईप होतं, जसं बाहेर खिचडी होते ना तशी. खूप ऐकायला गेला एकदम क्रिस्टल क्लिअर. पाणी टाक ना याच्यात जरा. पाणी घ्यायचं आहे मला. आणि हे खाली ठेवत. टेबल इधर साफ करने का, जल्दी जल्दी. हाँ चल चल, ऑर्डर देने का जल्दी जल्दी. खूपच ते दोन काढायचं ना, आणि याच्यातला एक खाणार आणि याच्यातला कशातला? एक व्हेज आणि चिकन. का? असंच माय लाईफ माय रूल्स. आता जेव्हा व्हेज आणलं ना तेव्हा त्याला व्हेज खायचं असतं, पण जेव्हा त्याच्याकडे चिकन असतं तेव्हा त्याला चिकनचंच खायचं असतं. असं आम्हाला व्हरायटी पाहिजे. मला पहिलं तर बोलतं नको नॉनव्हेज खावा, नॉनव्हेजच्या पॅटी मागव, आणि आता मला व्हेज आला तर व्हेज पाहिजे. मला टेस्टला डिफरन्स तू नको. काढून तर दे, हे सगळं मेल्ट होत आहे. हे बघ मला जमत नाही काढायला. एवढा वेळ बाहेर का ठेवलंस? ते काढायची बाहेर ठेवायचं बाकीचं सगळं ठेवलं. सगळं सांगायला लागतं. तेल गरम करा ठेवतं. हे असं वाटतं फ्रायच तर नाही हां दाखव. असं वाटतं फ्रायच झालं. बघ त्याच्यावर काहीतरी लिहिलं असं. ओपन करून दे ना. खूप छोटे आहे आता नाही. भाऊ दे. हे ओपन करून दे पहिलं, नंतर मला तुझं रेसिपी सांग. माहिती आहे काय. तू माहिती आहे मला तू काय बोलशील माहिती आहे? ते पाव बघा त्याच्यात दोन पॅकेट. तुझे विचार माझ्यापर्यंत नाही, पोहोचतात. त्याच्यामध्ये एकामध्ये चिकन आणि एकामध्ये चिकन आणि व्हेज. तुझं म्हणतात ना तुझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी आता आपोआप चालून अरे घेते. हे नाही काढणार.
हे का नाही खाल्लंय? हे कधीपासून पडलंय? नको सगळंच काय अरे हा हे बघ हे नाही खाल्लंय. सगळंच काय हे खा ना, हे कशाला खा? नाही मला ते हवं मला फ्राईज नको मग ते पण खा. एक ग्लास पाणी आणलं ना, हे तूप. रुपेश आता कशाला खायचं यार अरे मी हे नुसतं काढले. एकच आहे हे सगळं हे ठेव आता आतमध्ये हे नाही मी करणार आहे मी पण हे काढले. नुसतं भेटलं की सगळंच खायला पाहिजे पाणी दे मला जरा ग्लास भरून ग्लास भरून पाणी दे हे घे. मला पण कालचं जेवण कन्फ्युज झालं मग. ही माझी हा. एक ही आणि हे दोन. थोडंसं गव्हाची पावडर टाकून नंतर मसाला काय बोललीस? गुळाची काय बोलते मागे मागे? तुझ्याबद्दल नाही काय बोलली काय हे मला माहितीच होतं हे असंच काय काय पण डोक्यात चालू आहे मी आणलंय बाहेर. खाऊ देते आपण अरे नाही एवढंच आहे. हा एवढं ते कपडे ते राहून दे ना तुला काम येते. काय करायचं मला आता ठेव हे सुद्धा डाळ नाही बिर्याणी बघते ट्राय करून. कशाने काय बोलला काय बोलला काय नाही घाणेरडा काय पण बोलत असतो झाले का काय बोललं सुरीने कट नाही होतं डाळ नाही सुरीला. हा ना काय काय मला काय ऐकायला दुपारी स्टोरेज फुल झाल्यामुळे आम्हाला ब्लॉग तिकडेच थांबवायला लागला म्हणजे ऑटोमॅटिक बंद झाला. आता म्हणजे सकाळी जे आम्ही खाल्लं तेच आता रात्री पण ऑलमोस्ट सेमच झालं. हा बर्गर आहे, ही माझी चिकन पॅटी आहे आणि हे नगेट्स आहे. तर आधी कुठे टेस्ट टेस्ट दाखवतो नगेट्स चीज नगेट्सला मस्त लागतात आणि तुम्हाला दाखवतो तर बर्गर टेस्ट. साईडचं कधी आवरायलाच होत नाही मस्त हा मित्रांनो आम्ही आता टी व्ही बघणार आणि मस्त जेवणार आणि झोपणार. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.